सामना। एक महत्त्वाची सूचना फक्त, येणाऱ्या कालावधीमध्ये टेनिस क्रिकेटसाठी टेनिस क्रिकेट फ्युचर असोसिएशन देखील बनते आहे। नक्कीच ओव्हर ब्रेकमध्ये नक्कीच त्याच्याविषयी देखील चर्चा करू। ओव्हर टू कोणाल जाते सर। मॅच स्टार्ट। पहिलाच बॉल चांगला कव्हर ड्राईव्ह, रन आउटची संधी नॉन स्ट्रायकिंग एंडला, परंतु थ्रोच केलेला नाहीये। डॉट बॉल इरफान कडून। भरपूर स्पर्धा येत आहेत 70-70 स्पोर्ट्सवर, त्याची माहिती आपण या मॅच मध्ये नक्की देऊ। परंतु सध्या तुम्ही पाहताय राखी दीदींची ही स्पर्धा राष्ट्रवादी चषक। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पुढे टाकलाय। पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह, तिथे क्षेत्ररक्षक आहे, दोन्ही बॉल त्याच्या हातात। सलग 2 डॉट बॉल। शेरू लोहार सध्या स्ट्रायकिंग एंडला। दोन्ही डॉट बॉल इथे खेळत असताना थोडासा दबाव नक्की येईल, कारण पॉवर प्ले मध्ये धावा पाहिजे त्या ग्राउंडवर। तुम्हाला काय सामना रंगला मागचा। 36,000 प्रेक्षक ऑनलाईन होते। स्लोअर वन इनसाइड आउट, बॉल हवेत आहे, फिल्डर धावतोय, एक टप्पा घेतलाय, बॉल अडवला जाईल, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल। 2 धावा मिळतात शेरू लोहारला। सुरुवात झाली आहे धावांची श्रीतेज 11 साठी। चरोली पुणे, सचिन शेठ, लालदास तापकीर यांचा हा संघ। 2 धावा इथे खात्यामध्ये। इरफान पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बॉल अडवला जाईल मिड ऑफच्या फिल्डर कडून, तोपर्यंत 1 रन मिळते शेरू लोहारला। टीमची धावसंख्या 3। पहले षटक शुरू असताना 3 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर, जबकि पारी का ये पहला ओवर चलता हुआ इरफान द्वारा लेफ्ट आर्म ओवर द विकेट से। चांगली बॉलिंग केली आहे इरफान ने। शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मैन, पॉइंट कव्हर, पॉइंट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, आणि यावेळेला लपेटलाय हा बॉल, सरळ पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। स्लॉक स्वीप करत असताना दत्ता पवारच्या बॅट मधून येतोय मावळचा स्टार दत्ता पवार, षटकार। भव्य स्वागत इरफानचं, वेलकम टू मुंबई असं सांगणारा हा षटकार होता। या टायमिंगच्या जोरावर बॉलला पाठवले। पहिलाच बॉल 6 धावा दत्ता पवारच्या बॅट मधून। थोडासा विचार करायला लागतोय कॅप्टन त्याच्यापर्यंत जात असताना। इरफानच्या विरुद्ध षटकार, टीमची धावसंख्या 9। ओव्हर नंबर फर्स्ट इन प्रोग्रेस, 6 षटकांची लढत, मॅच नंबर 4। आजच्या दिवसामध्ये अंकित कलकी, इरफान मलिक, केतन म्हात्रे हे 3 खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकणारे खेळाडू राहिलेत। प्रसन्न केला आज बॅटिंगने कृष्णा सातपुतेने। वाईड यॉर्करचा प्रयत्न, फुलर लेनचा बॉल होता, अंपायरचा सिग्नल येतोय, ओव्हर समाप्त, पहिलं षटक संपलंय। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम श्रीतेज 11 चरोली पुणेची धावसंख्या स्कोर बोर्डवर बिनबाद 9 विदाउट लॉस। येणाऱ्या स्पर्धा वरुण एस पाटील आणि 70-70 प्रेझेंटेड कोणगाव इथे एक स्पर्धा रंगणार आहे। 70-70 ग्रामीण धमाका बिग बॅश। 16 लाख रुपये पारितोषिक आहे। 10 लाख रुपये प्रथम, द्वितीय पारितोषिक 5 लाख रुपये असेल। 31 जानेवारी पासून 5 फेब्रुवारी पर्यंत ही स्पर्धा कोणगावच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये रंगेल। ऑल इंडिया आयकॉन आणि त्याचबरोबर ग्रामीणच्या खेळाडूला बाईक इथे मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात दिली जाईल। यानंतर खासदार सांसद क्रीडा महोत्सव, कपिलजी पाटील साहेब केंद्रीय राज्यमंत्री चषकाचं आयोजन मानकोलीमध्ये होतंय। सुजित तात्याशेठ पाटील आणि त्याचबरोबर यशवाल माळी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय। ही स्पर्धा 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पर्यंत रंगेल मानकोलीच्या एकविरा स्पोर्ट्स मानकोली व ग्रामस्थ मंडळाच्या वतीने श्री गुरुदत्त चौटा हिरवा मानकोली क्रीडांगणात। त्यानंतर MLC कप 4, 5, 6, 7 जानेवारीला नवीन वर्षामध्ये 10वा सीझन केरळमध्ये ही स्पर्धा रंगताना दिसेल। 4 लाख प्रथम, 2 लाख द्वितीय, तृतीय 1 लाख आणि चतुर्थ 60,000 रुपये पारितोषिक असेल। MLC कप केरळमध्ये ही स्पर्धा होईल। त्याच्यानंतर चेन्नई प्रीमियर लीग CPL ही बिहारमध्ये स्पर्धा होईल। 2.5 लाख आणि 1.25 लाख द्वितीय पारितोषिक। मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक असेल। 70-70 स्पोर्ट्सवर ही स्पर्धा दिसेल। अशा अनेक स्पर्धा आहेत, अजूनही भरपूर स्पर्धा आहेत, त्याची माहिती देऊया। शॉर्ट बॉल बॅकफुटला जात असताना कट केलाय, थर्ड मॅनला बीट करून बॉल सीमा पार, येतोय चौकार।
4 धावा मिळतात. थर्ड मॅनला हा चौकार येतोय. टीमची धावसंख्या 13 विदाउट लॉस. शेरू लोहार, दत्ता पवार ही सलामीची जोडी श्रीतेज 11 चरोली पुणेकडून. 70-70 बॉल. या बॉलद्वारे सध्या तुम्ही ही स्पर्धा पाहताय, खेळवली जाते. लगा तो 6. चांगला रेकॉर्ड राहिला या बॉलचा. अनेक मोठ्या स्पर्धा डाऊन द ग्राउंड समोर खेळलाय फटका. मिड ऑफच्या दरम्यान फिल्डर आहे, रन मिळणार नाही. डॉट बॉल येतोय. या अगोदरचा सामना देखील रंगतदार होता. हाही सामना तेवढाच रंगेल हीच अपेक्षा सर्व प्रेक्षक करतायत, कारण इथून जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेच्या बाहेर जाईल. जो संघ हारेल स्पर्धेच्या बाहेर, जो संघ जिंकेल इराकी 11च्या विरुद्ध खेळण्याची एक संधी आहे. बॅटची आतमधली कडा घेतली, विकेट कीपरकडे जाईल. आणखीन एक डॉट बॉल. राजू पालदीने इम्प्रेस केलंय. राजू पालदी जेव्हा जेव्हा मुंबईमध्ये आलाय तेव्हा तेव्हा त्याने चांगली गोलंदाजी केली, याच्यामध्ये शंकाच नाहीये. अच्छी गेंदबाजी राजू पालदी द्वारा. पहली गेंद पर चौका, उसके बाद 2 बिंदी गेंद आहे. चांगलं षटक आतापर्यंत राजू पालदीचं. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर पुनरागमन केलंय, ते देखील धडाक्यात. शेरू लोहारला थोडंसं शांत ठेवलंय. ऑन साइडला फ्लिक केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. स्क्वेअर लेग पर्यंत धावत येऊन 1 रन कंप्लीट. एकच धाव मिळेल. चांगला थ्रो. विकेट कीपर एंडला सिंगल इथे कंप्लीट करत असताना शेरू लोहार. टीमची धावसंख्या 14. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. 6 ओव्हरचा हा सामना. मॅच नंबर 4 ग्रुप सी मध्ये. जो संघ हारेल तो या स्पर्धेच्या बाहेर, जो संघ जिंकेल तो इराकी 11च्या विरुद्ध खेळताना दिसेल लास्ट मॅच मध्ये. राखी दिदी जाधव यांची ही स्पर्धा. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी चषक तुम्ही पाहताय. चांगला फटका ऑन दी अप, बरोबर कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने पाठवलाय. 4 धावांसाठी दत्ताच्या बॅट मधून इथे पॉवर दाखवत असताना दत्ता पवार चौकार. शेवटी महाराष्ट्रात पवारांचीच पॉवर आहे आणि ते या स्पर्धेच्या माध्यमातून देखील राखी दिदीने सिद्ध करून दाखवलंय. आणखीन एक चांगला चौकार येत असताना या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 18. बॅकफुटला जात असताना खूप चांगलं कापलं या बॉलला. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर दत्ताच्या बॅट मधून चौकार. 18 धावा फलकावर. 18 विदाउट लॉस. राजू पालदी. ओव्हर पिच बॉल, थोडासा वेगाने एक्सप्रेस बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसलाय. ओव्हरची होते समाप्ती. 9ची सरासरी राखली आहे श्रीतेज 11 या संघाने. वाईड यॉर्करचा प्रयत्न पहा, बरोबर त्या क्रीज मध्ये जाऊन बॉल डिलिव्हर्ड होतोय. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्रीतेज 11 चरोली पुढे. या टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 18 धावा. 18 विदाउट लॉस. कुणाल सर, या ठिकाणी येणाऱ्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर या टेनिस क्रिकेटरसाठी काहीतरी करायचं या हेतूने मात्र दिग्गज आयोजक एकत्र आलेले आहेत. टेनिस क्रिकेट फ्युचर असोसिएशनच्या माध्यमातून, म्हणजे यामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब, आमदार साहेब जे कळवा मुंब्राचे आमदार देखील आहेत ते असतील. राखीताई जाधव दिदी राष्ट्रवादी चषकाचे आयोजक, संजय पोतनी साहेब भाई सुप्रीमो चषकाचे आयोजक, दीपक दादा पवार रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजक, निलेश दादा भिंताडे NB ट्रॉफीचे आयोजक, वनराजभाई गोहिल हे राजकोटचे आहेत. त्याचबरोबर मेहताब खान उत्तर प्रदेश, त्याचबरोबर प्रद्युमन गोहिल MP हे देखील आहेत. त्याचबरोबर मंगेशजी वाकडीकर रायगड प्रीमियर लीग, रणजित कुमार पिल्ले JSW चे डायरेक्टर आणि त्याचबरोबरने श्याम वागळे सर हे देखील एक लिजेंडरी क्रिकेटर याच्याबरोबरने जोडले गेले आहेत. त्यामुळे हे सर्व टेनिस क्रिकेटरसाठी काहीतरी करायचं ह्या हेतूने एकत्रित आलेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला भव्य दिव्य असं काही पाहायला मिळणार आहे. ओटू कॉम्बॉक्स. स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न, गल्लीमधून बॉलला पाठवले, सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. शेरू लोहार बरोबर फील्ड प्लेसमेंटला शोधत असताना गॅप कुठे आहेत हे पाहतोय आणि बरोबर त्या दिशेने हा स्क्वेअर ड्राईव्ह दाखवलाय. बरोबर गॅप मध्ये गेला. बॅटची कडा घेऊन थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या दरम्यान हा बॉल इथे प्लेस करत असताना या स्पर्धेच्या शिल्पकार सध्या तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहताय आपल्या मुंबईच्या रणरागिनी राखीताई जाधव अध्यक्ष आहेत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या. या परिसराचं, या विभागाचं 15 वर्ष ज्यांनी नेतृत्व केलंय, प्रतिनिधित्व केलंय. बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा डौलाने फडकवणारे हा व्यक्तिमत्व आणि क्रिकेट ची देखील प्रचंड आवड. क्रिकेट या खेळावर तेवढंच प्रेम. एक क्रीडा महोत्सवच ते दरवर्षी आयोजित करत असतात. फुल टॉस हवेत खेळलाय. आता मात्र फटका फसतोय. स्क्वेअर लेग खाली येतोय. जजमेंट चांगलं. इरफानला यश. शेरू लोहार आउट. पहिला धक्का श्रीतेज 11ला. बैठक मारण्याचा प्रयत्न, मागचा पाय वाकवला परंतु एलिव्हेशन कमी मिळालं.
स्क्वेअर लेगला हा झेल तिथे टिपला जातोय. जिमी दरबारने कोणती चूक केलेली नाहीये. जिमीने हा झेल टिपलाय. विकेट प्राप्त झाले. शेरू लोहार आउट. नरसिंग पालमपल्ले नवीन बॅटर मैदानामध्ये. नरसिंग नवीन बॅटर नरसिंग. बावीस धावा 22. चांगला ड्राईव्ह. एक रन इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. खराब क्षेत्ररक्षण. आता मात्र धावा मिळतील. बॉल सीमा पार आणि येतोय चौकार. चार धावा टीमच्या टोटल मध्ये वाढ होते. धावा मिळत आहेत 4. खराब क्षेत्ररक्षण. जोगी च्या माध्यमातून एक खराब क्षेत्ररक्षण. चांगला कव्हर ड्राईव्ह इथे दाखवला. एक्स्ट्रा कव्हरला. अपील इथे केली आहे. स्पष्ट नकार. लेग बायचा इशारा करुणाकर कोटियन यांच्याकडून. कल्याणी घोरपडे, करुणाकर कोटियन, अनिलजी आवळेगावकर, शशी साटम हे 4 पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये पार पाडतात. सध्या ऑनफिल्ड अंपायर शशी साटम आणि करुणाकर कोटियन. तिसरे आणि चौथे पंच अनिल आवळेगावकर, कल्याणी घोरपडे त्यांची भूमिका पार पाडतात. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू आहे. टीमची धावसंख्या 27. एक फलंदाज बाद. हो चांगला बॉल. कटरचा चांगला वापर. थोडासा शॉर्ट बॉल होता परंतु आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न दत्ताचा इथे थोडासा अयशस्वी राहिलाय. सरळ जातो विकेट कीपरच्या हातात डॉट बॉल. चांगली कामगिरी राहिली आजच्या स्पर्धेमध्ये गोलंदाजांची देखील. अंकित कलकी पहिल्या मॅच मध्ये 3 विकेट. दुसऱ्या मॅच मध्ये इरफान 5. बॉल आता हवेत आहे. उंची जास्त गाठली आहे. जिमी खाली. झेल ड्रॉप होतोय. दत्ताला जीवदान मिळतंय. नशिबाची साथ. जिमी कडून सोडलेला हा झेल. कठीण काम आहे टीम एलके स्टार राजशक्ती लक्ष्मी डेअरी रिबडा राजकोटसाठी. या कॅचेस घ्याव्या लागतील. 3 ओव्हरचा खेळ संपला. 28 धावा. एक फलंदाज बाद. $5,75,824 76 करण्यासाठी फक्त 175 बाकी आहेत. लवकरात लवकर सबस्क्राइब करा. बेल आयकॉनला हिट करा. 7070 स्पोर्ट्स वर या. एका फॅमिलीचे सहकारी बना. 7070 स्पोर्ट्स. तीन ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत. स्कोर बोर्डवर 28. 28 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर. दत्ता पवार खेळतोय 11 वर. नरसिंग पालमपल्ली 2 बॉल 4 धावा. एक चौकार त्याला मिळाला. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आज सामन्यामध्ये. एलके स्टारचं एक सोपा झेल जिमी दरबारने सोडलाय. दत्ताला जीवदान मिळालंय. दत्ता त्या जीवदानाचा किती फायदा घेतोय हे पाहायचंय. जीवदान क्रिकेटमध्ये धोकादायकच असतात आणि आता दत्ताला तोच फायदा उचलायचा आहे. त्याला मिळालेलं जीवदान. बॉलिंग मार्कवर ओव्हर नंबर 4 मध्ये राजूच्या विरुद्ध स्लॉग हिट. बॉलला पाठवले फ्लॅट. सीमा पार. सोडलेला झेल आता मात्र महागडा ठरतोय असं दिसेल. दत्ताच्या बॅटमधून येतोय षटकार. मावळचा स्टार दत्ता पवार. उंची लहान आहे परंतु कीर्ती भरपूर महान आहे खेळाडूची. मावळमध्ये मोठं नाव केलं या खेळाडूने. मैदानामध्ये आल्या आल्या त्याच्या बॅटमधून धावा येत आहे. 17 वर तो पोहोचलाय. या महत्वाच्या धावा आहेत. 2 कव्हर ड्राईव्ह चांगले दाखवले. त्याच्यानंतर स्लॉग स्वीप दाखवला. हा देखील एक स्लॉग हिट दाखवत असताना षटकार मिळवलाय दत्ता पवारने.
मॅचची आतमधली कडा विकेट कीपर कडून नक्की चांगला प्रयत्न झाला, शेवटी झेल निसटलाय. एक धाव रोखू शकणार नाही. दत्ताच्या खात्यात सिंगल. टीमची धावसंख्या 35. धावा 35. कमी गतीने टाकलाय बॉल, एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय, फटका चांगलाय, स्टँड अँड डिलिव्हर. नरसिंग पालमपल्लीच्या बॅट मधून येतोय षटकार. ह्यूज हिट. राष्ट्रवादी चषक षटकार. जागेवरूनच स्टँड अँड डिलिव्हर्ड फटका. 6 धावांसाठी चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळते नरसिंग पालमपल्लीचं. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या फ्लाय होत असताना स्कोर बोर्डवर 41. 2 षटकार आले त्या ओव्हरमध्ये. राजू पालदी थोडासा महागडा आणि त्याचमुळे सर्व खेळाडू त्याच्याजवळ येत आहेत, एकत्रित येत आहेत, चर्चा करतायत एक्झॅक्ट डिलिव्हरी कशी पाहिजे, बॉल कोणत्या टप्प्यावर पाहिजे, कसं रोखू शकतो आपण नरसिंगला. दत्ता देखील धावा करतोय, नरसिंग देखील धावा करतोय. 18 केल्या दत्ताने, नरसिंगने केल्या 10. राजू पालदीच्या या ओव्हरमध्ये आतापर्यंत 13. उद्या प्ले ऑफ सुपर 6 A1 वर्सेस B2, B1 वर्सेस C2, C1 वर्सेस A2 अशा मॅचेस लागतील. 2 प्ले ऑफच्या मॅच पक्क्या झालेल्या आहेत. पहिला प्ले ऑफचा सामना A1 म्हणजे दिल्ली धमाका विरुद्ध FM हॉस्पेट कर्नाटका रायगड आणि तिसरा सामना पक्का झालाय. प्रशांत दादा सपकाळ PCMC NB अहमद पुणे वर्सेस किंग्स 11. डॉट बॉल. राजू पालदीचा वाईड यॉर्कर. याच बॉल विषयी चर्चा झाली मगाशी आणि राजू पालदीने तोच बॉल डिलिव्हर्ड केलाय. डॉट बॉल येतोय. 4थं षटक सुरू असताना 41 ला 1. 41 लॉस ऑफ 1 विकेट. ओहो, परफेक्ट यॉर्कर. हा देखील बॉल बरोबर टप्प्यावर टाकलाय. मॅचची कडा घेतली, बॅकवर्ड पॉइंटला जातोय, तोपर्यंत सिंगल इथे प्राप्त केली जाईल. आता मात्र रिदम मिळाली आहे. 2 षटकार आल्यानंतर जी टीम मीटिंग झाली, जे खेळाडू त्याच्याशी बोलले, वार्तालाप करणं गरजेचं आहे, बोलणं गरजेचं आहे. ते बोलल्यानंतर आता मात्र बरोबर टप्प्यावर राजू पालदी परतलाय. पहिले वाईड यॉर्कर टाकला, हा परफेक्ट यॉर्कर होता, टो क्रशिंग यॉर्कर, परंतु बॅटला लागलाय. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. राजू पालदी शेवटच्या बॉलवर इथे मात्र पुढे सरसावत स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतलीये, आउट होईल इथे दत्ता पवार. ओव्हर नंबर 4 चा खेळ समाप्त. 42 ला 2. श्रीतेज 11 रोळी पुणे. चार ओव्हर 42 ला 2 अशी परिस्थिती. 5वं षटक आता सुरू होईल. सिब्बान ओव्हर नंबर 5 मध्ये सिब्बान शेख, निमोनगाव संगमनेरचा खेळाडू. SIPL गोवाची स्पर्धा चांगलीच गाजवली मागच्या हंगामामध्ये सिब्बान शेखने. नरसिंग पालमपल्ली ओमकार मैदानामध्ये आहेत. ओमकार पोकळे, नरसिंग पालमपल्ली. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. पॅव्हलियन एन कडून गोलंदाजी होईल. चला त्वरा करा, घाई करा, फास्ट खेळा. सिब्बान बॉलिंग मार्कवर. फील्ड प्लेसमेंट मध्ये थोडासा बदल. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हर पॉइंटच्या दरम्यान येतोय. फील्ड प्लेसमेंट मध्ये बदल करत असताना सिब्बान. अनुभव प्रचंड मोठा आहे. वयाची 40 ओलांडली तरी देखील तीच दहशत. ओ परफेक्ट यॉर्कर.
चांगला टप्पा, 1 धाव इथे मिळेल, सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. नरसिंग पालमपल्ले हा देखील स्टँड अँड डिलिव्हर फटके मारण्यासाठी जाणला जातो. उभ्याने मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येतात. ऑन दी अप ऑन दी राईज हे फटके चांगले खेळतो. 43 रन 43, 10.32 चा सध्या करंट रन रेट. या सरासरीने सध्या खेळ सुरू आहे. असाच खेळ सुरू राहिला तर 63-64 धावा होऊ शकतात. 43 झालेले आहेत. 9 बॉल माफ करा, अजूनही 11 बॉलचा खेळ शेष आहे. या डावामधला सिबान, पुढचा बॉल आणि इथे पहा जागेवरून स्ट्रेट हिट, बॉल सीमा पार येतोय. 4 धावा मिळतील. ओमकार बोकडेच्या बॅट मधून येतोय राष्ट्रवादी चषक चौकार. चांगलं टायमिंग, ओव्हर द बॉलर हेड, अगदीच खाली ठेवण्याचा प्रयत्नच केलेला नाही या बॉलला. इन कटर बॉल म्हणजेच ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न, बरोबर स्ट्रेट मारलाय काळ्या पडद्यावर. 4 धावा मिळतात. चांगलं टायमिंग. यावेळेला फुलर लेनचा बॉल मनगडाच्या साहाय्याने वळवलाय. फ्लिक करत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळेल. क्रिकेटचे कॉपीबुक फटके इथे सजवताना दिसतोय फलंदाज ओमकार. तंत्रशुद्ध फलंदाजी सुरू आहे. करंट रन रेटच्या हिशोबाने 66 धावा बनवू शकतात. 10च्या सरासरीने 65, 12च्या सरासरीने 68, 14च्या सरासरीने 72 होतील. तो प्रयत्न करायला पाहिजे. सिब्बान, पुढचा बॉल कमी गतीने टाकलाय. बरोबर कव्हर ड्राईव्ह इथे दाखवत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोगी 1 धाव इथे रोखू शकणार नाही. सिंगल इथे मिळते नरसिंग पालमपल्लीला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या सिंगलच्या जोरावर 49. 2 बॉलचा खेळ शेष. ओव्हर नंबर 5 प्रगतीपथावर. 8 बॉलचा खेळ शेष आहे. नेक्स्ट मॅच याच्यामधून जो संघ जिंकेल तो इराकी 11 डिंगडॉंगच्या विरुद्ध खेळताना दिसेल. लास्ट मॅच असेल आजच्या रात्रीतली. ओहो, फुल टॉस होता परंतु पायावरचा बॉल. पाहूया अंपायरचा सिग्नल काय येतोय. वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल अवांतरच्या स्वरूपामध्ये, परंतु क्लोज होता. कदाचित लेग स्टंपच्या बाहेर गेला. हो, लेग स्टंपच्या अगदी जवळून बॉल गेलाय. 50 धावा पूर्ण, 50 अप, अर्धशतक पूर्ण झालंय श्रीतेज 11चं. अजून 8 बॉल शिल्लक आहेत. इथून जर 20 केल्या तर 70 होतील. शॉर्ट बॉलचा वापर, बॅकफुटला जाऊन पूल केला. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. एकच धाव मिळताना दिसेल. 51 धावा. 7 बॉलचा खेळ शेष. लास्ट बॉल या ओव्हरचा. $51, 51 धावा. सिबान पुढचा बॉल घेऊन या षटकातला शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर एक चांगला फटका. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉलला पाठवलंय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. इनसाइड आउट खेळत असताना नरसिंग पालमपल्ली. ओव्हर समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 55 धावा. श्रीतेज 11 रोळी पुणेचे. ही धावसंख्या. संघ मालक आहे सचिन शेठ लालदास तापकीर. त्यांचा हा संघ लालादास तापकीर. त्यांचा हा संघ 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 55ला 2. $5,75,919 सबस्क्रायबर आता वाढलेले आहेत 70-70 स्पोर्ट्सवर आणि फक्त 80 राहिलेत. अजूनही वाढ होईल. लवकर सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला. सतरा धावांवर नरसिंग. 6 ओव्हर ओमकार. 5 ओव्हर 55 धावा. लास्ट ओव्हर. पाच ओव्हर समाप्त. लास्ट ओव्हर. भाविन लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग साठी. भाविन
पहिलाच बॉल थोडासा फुलर लेनचा होता, ऑन ड्राईव्ह केला अलॉंग द कार्पेट, डीप मध्ये फिल्डर आहे, सिंगल इथे प्राप्त होईल. ओमकार पोकळे, नरसिंग पालमपल्ली सध्या स्ट्रायकिंग एंडला, चांगली भागीदारी इथे रचत असताना करंट रेट 10.84. शेवटचा षटक, 5 बॉलचा खेळ शेष. तुम्ही पाहताय राष्ट्रवादी चषक, घाटकोपरची अग्रमानांकित स्पर्धा. फुल टॉस, फुल टोल बसेल, बॉल सीमा पार, इट्स आउट ऑफ द पार्क, ह्यूज इट 6. या लेंथवर गोलंदाजी करू शकत नाही तुम्ही नरसिंगच्या अगेन्स्ट. मेजवानीचं स्वरूप, दोन्ही हाताने मेजवानी स्वीकारली. आउटसाइड ऑफ स्टंप मधला बॉल फेकून दिला त्याने स्क्वेअर लेगच्या पलीकडे 6 धावांसाठी. प्रॉपर टायमिंग. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर अब तक 56. 56 मध्ये 6, 62, 62. 62 धावा फलकावर लागल्यात. अजूनही 4 बॉलचा खेळ शेष आहे. या टीमकडे देखील चांगली बॉलिंग लाईनअप आहे. 70च्या वर जावं लागेल. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये कमीत कमी 8चा प्रयत्न व्हायला पाहिजे. एखादा षटकार मारणं गरजेचं आहे. नरसिंग पालमपल्ले, ओहो, यावेळेला थोडंसं शॉर्ट बॉल बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. 3 बॉलचा खेळ शेष. थोडासा शॉर्ट बॉल होता, जास्त शफल झाला बॅटर, हेच अंपायरने पाहिलंय. डॉट बॉल येतोय. कमी गतीने टाकलाय हा फुलर लेनचा बॉल, बीट करून बॉल विकेट कीपरकडे. आणखीन एक डॉट बॉल. षटकार आल्यानंतर 2 डॉट बॉल इथे टाकलेत. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉल शेष आहेत या इनिंग मधले. 2 टू गो. आतमध्ये आणलाय. चांगला ऑफ ब्रेक पडल्यानंतर आतमध्ये टर्न होत असताना वेगवान बॉल सरळ ऑन साइडला ढकललाय. 1 रन कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विकेट कीपर एंडला थ्रो येणं गरजेचं होतं. 2 धावा ऍड होतील नरसिंग पालमपल्लेच्या खात्यात. टीमची धावसंख्या 64, 64. शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या इनिंग मधला. 64. लेग टाकलाय, गॅप मध्ये खेळलाय, चौकार येतोय. 68 धावा झाल्यात. 69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 69 टू विन. 69 धावांची आवश्यकता असेल एलके स्टार राजशक्ती, लक्ष्मी डेअरी, रिबडा राजकोट या टीमला. 69 टू विन. जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये चंदू शेटे यांचा आवाज तुम्ही ऐकाल. या 17 मध्ये 69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे एलके स्टार राजशक्ती, लक्ष्मी डेअरी, राजकोट रिबडा या टीमला.
स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. परंतु असलम मुटवा आणि जोगीराज राणा दोन्ही तर खूप चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. मिस्टर प्रीमियर लीग राहुल सातव यावेळेला मात्र फुलटॉस बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला मिड ऑनला आणि तिकडे डायरेक्ट हिटही झालाय. पाहूया, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. पाहूया, पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असणार आहे. पाहूया, मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी, काही बंधनं असल्या कारणाने आपण आवाज मैदानातील प्रेक्षकांना मात्र जरी येत नसेल परंतु यूट्यूबच्या प्रेक्षकांसाठी हा आवाज असणार आहे. आजच्या दिवसातील एक महत्त्वाची मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आउट OUT. जाऊयात मॅचच्या दिशेने. सुंदर गोलंदाजी. पहिल्या मॅचमधील पराभवानंतर श्रीतेज 11 चरोली पुण्यातील 11च्या 11 खेळाडू मात्र या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतात, एकाच पुणे जिल्ह्यातील, आणि खूप चांगली कामगिरी आतापर्यंत त्यांची राहिली आहे. आणि आता बॅटिंगसाठी येत आहेत हरदेव येत आहेत. पाहूया, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात राष्ट्रवादी चषक. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. उद्याचे सगळ्यांना वेध लागलेले आहेत. उद्या या क्रीडा स्पर्धेमध्ये काय होईल, परंतु उद्या अगदी लवकर ही स्पर्धा सुरू होणार आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची. उद्या दुपारच्या सत्रातच मात्र या मॅचेसला सुरुवात होताना पाहायला मिळेल, याची नोंद सर्व प्रेक्षकांनी घ्यायची आहे. तीन विकेट 1 रन. अवस्था थोडीशी बिकटच पाहायला मिळते. असलम मुटवा एक जबरदस्त खेळाडू आहेत. हो, राहुल सातव आणखीन एक जबरदस्त बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो त्यांच्याकडून. ओव्हर जर पाहिल्या तर 2 झालेले आहेत आणि रन झाली आहे 1. 3 विकेट माघारी परतलेले आहेत. विकेट मेडन. मॅच संपलेली नाही आहे अजूनही. जर पाहिलं तर मॅचमध्ये येण्याची शक्यता आहे, कारण 1 रन झाला आहे अजूनही. 4 ओव्हर बाकी आहेत आणि 68 रनची आवश्यकता. काय बॉलिंग केली आहे या ठिकाणी श्रीतेजने. त्यामध्ये सनी कसबेचं विशेष कौतुक करावं लागेल. त्या टीममध्ये मास्टर माइंड म्हणून जर पाहिलं तर विशाल कांबळी, आपला एक लिजेंड खेळाडू विशाल कांबळी यांना आपण पाहतो आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर विकास पावडे देखील या क्रीडा संघाचे समर्थक म्हणून पाहायला मिळतात. श्रीतेजसाठी जर पाहिलं तर अंकुश लोहार, शेरू लोहार असतील, राजेश पवार असतील, अजय असतील, सलमान असतील, हेही सातत्याने क्रिकेट खेळताना आम्हाला पाहायला मिळालेत. आणि आता श्रीतेज अखिल भारतीय स्तरावरील क्रिकेटसाठी श्रीतेज उतरलेली आहे. आणि हा संघ ज्यांची घोषणा मार्च महिन्यात एक मोठी क्रीडा स्पर्धा श्रीतेज करंडक ही देखील आपल्या भेटीला येणार आहे, ज्या क्रीडा स्पर्धेला कोणतेही शुल्क घेतलं जाणार नाही आहे आणि एक मोठी स्पर्धा असणार आहे. यावेळेला बॉल उडवला आहे समोरच्या दिशेने, मात्र स्ट्रोक खेळला आहे. पुढेच होता हा बॉल आणि त्याला सीमारेषेच्या दिशेने पाठवलं आहे. 4 धावा. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं आणि इकडे धावांना मात्र सुरुवात होताना पाहायला मिळते.
हरदेव यांच्या बॅटमधून बॉल पुढे केला होता, फ्लाईट होती आणि मिड ऑफच्या डोक्यावरून खेळला आहे. जे खाली क्षेत्र होतं तेच निवडलं आणि येतोय चौकार. 5 रन हो चुके हैं, 3 विकेट का नुकसान, तीसरा ओवर प्रगति पर. अभी भी इस मैच को जीतने के लिए 23 गेंदें शेष है. हो सनी कसबे, फिरकीचा जादूगर म्हणतात याला पुण्याचा. यावर्षी सुप्रीमोमध्ये देखील काय बॉलिंग केली होती सनी कसबे यांनी. आणि इकडे आपण पाहू शकता लेग ब्रेकच्या वेटिंगमध्ये होते, ऑफ ब्रेक झाला, आतमध्ये बॉल आला, गरकन वळला. ही जादू आहे हा पुण्याचा. सनी कसबे, रोहन खरात ही अशी नावं आहेत जी मात्र ज्या फिरकीपटूंनी खूप प्रभावित केल्या गेल्या काही वर्षात पुण्यामध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल, त्याच्यावर पुन्हा एकदा आक्रमण आणि हा बॉल देखील जर पाहिलं तर सीमारेषच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. 4 धावा, चौकार. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहू शकता तिसरी ओव्हर सुरू आहे. 9 धावा धावफलकावर. पहिली ओव्हर जर पाहिलं तर सनी कसबे 1 रनची, दुसरी ओव्हर मिडन टाकली राहुल सातव यांनी. 2 विकेट देखील घेतल्या गेल्या. हो पुन्हा एकदा बॉल बोलतोय. कधी चौकार, कधी डॉट बॉल. एका बॉलवर बॅटर यशस्वी होत आहेत, एका बॉलवर बॉलर यशस्वी होत आहेत. पहा जबरदस्त मात्र या ठिकाणी बॉल बाहेर वळलाय आणि डॉट बॉल येतोय. 9 रन झालेले आहेत तिसरी ओव्हर सुरू असताना. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 20 बॉलमध्ये 60 म्हणजे प्रति बॉल गणित 3 रन करायचे आहेत. हर गेंद पर 3 रन करने ज़रूरी है. 3 विकेट का नुकसान हो चुका है. 9 रन बने हैं अभी भी. 70-70 पर काफ़ी मात्रा में दर्शक अभी भी हमसे जुड़े हुए हैं. यावेळेला मात्र एक वेगळा फटका, परंतु सनी कसबे फिरकीच्या जादूगाराच्या जाळ्यात आणखीन एक मासा सापडलाय. आली आहे विकेट चौथी. यूट्यूबला जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांच्या माहितीसाठी आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना असणार आहे. जो आजची जी मॅच राहिली आहे उद्या दुपारी 2 वाजता ती सुरू होईल आणि क्वार्टर फायनलच्या मॅचेस ज्या सुपर 6 आहेत त्या 4 वाजल्यापासून सुरू, 3 वाजल्यापासूनच सुरू होतील. त्यामुळे उद्या अगदी दुपारीपासूनच आपली क्रिकेट स्पर्धा सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची. 4 विकेट माघारी परतल्या, 4 विकेट वापस लौट चुके हैं. 9 रन बने. ओ हो आणखीन एक बॉल वळवलाय. सनी कसबे नावाचा पुण्याचा जादूगार जादू दाखवतोय. काय बॉलिंग केली आहे सनीने 2 ओव्हर टाकल्या, 9 धावा आणि 2 विकेट घेतलेल्या आहेत. राहुल सातवने मात्र मेडनच ओव्हर टाकली. नऊ. हे पहा प्रेक्षक आनंद घेत आहेत.
इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. हा 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. 60 धावांची म्हणजे प्रति षटकागणिक 20 धावा तिकडे आवश्यक आहेत. अजूनही पाहूया, क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. राहुल सातव पुन्हा एकदा. उद्या 1 वाजल्यापासूनच या क्रीडा स्पर्धेला सुरुवात होईल दुपारी, याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. राहुल सातव बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. वाघोलीचा वाघ म्हणून देखील ओळखला जातो. मिस्टर प्रीमियर लीग मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आवर्जून मागणी असलेला खेळाडू मात्र आज मुंबईत दाखल झाला आणि आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवतोय. पहिलीच ओव्हर मेडन टाकली होती राहुल सातव यांनी. शिरसाट स्पोर्ट्सला देखील शेवटच्या दिवशी आले होते आणि ज्यावेळेला शिरूर टीम जिंकली त्यामध्ये मात्र जबरदस्त भूमिका निभावली होती. तेच राहुल सातव सध्या आपण पाहतोय. हो, राहुल आणखीन एक जबरदस्त बॉल टाकताना पाहायला मिळालेत. खूप चांगली बॉलिंग या ठिकाणी, परिस्थितीला अनुरूप गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. अँगल बनवत बॉल बाहेर गेलाय. चौथी ओव्हर सुरू आहे. 10 रन केवळ झालेले आहेत. मॅच ऑन आहे. इंद्रजीत यांच्यासाठी पूल केला जातोय. प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने या स्पर्धेला पाहण्यासाठी. आजच्या रात्रीतील ही शेवटची मॅच आहे, जी आजची उर्वरित मॅच आहे. उद्या दुपारी 2 वाजता ठीक सुरू होणार आहे, याची नोंद घ्यायची. टीमला विनंती आहे 1:30 वाजताच यायचं आहे. हो, राहुल सातव आणखीन एक जबरदस्त बॉल या ठिकाणी सादर करताना पाहायला मिळाले. काय बॉलिंग, ड्रीम स्पेल राहुल सातव यांचा. यावेळेला बिगेट करण्याचा प्रयत्न, हवाई हल्ला जरूर केला होता परंतु फटका फसलाय, हवेत आहे आणि राहुल सातव घेत आहेत आणखीन एक विकेट. राष्ट्रवादी चषक आपण पाहतोय. राखीताई जाधव, राखी दिदी यांच्या माध्यमातून भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा. घाटकोपरचं हे आचार्य क्रीडांगण. मॅच सुरू आहे. श्रीतेज 11 चरोली पुणे आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर LK स्टार राजशक्ती रिबडा राजकोट गुजरात. चरोली टीम देखील जबरदस्त कामगिरी केली. जबरदस्त कमबॅक आहे चरोली टीमचं मी म्हणेल. शाकीर काकू बिग हिटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अकरा धावा धावफलकावर. जवळपास मॅच संपली आहे परंतु पाहूया शाकीर काकू सिक्सर किंग आहेत. लांबच लांबवर सिक्स मारण्यासाठी ओळखले जातात. पहा काय पब्लिक आहे, प्रेक्षक. राहुल हो, आणखीन एक जबरदस्त बॉल. 2 ओव्हर टाकल्या, केवळ 2 रन दिलेले आहेत आणि 2 विकेट घेतल्या. राहुल सातव ड्रीम स्पेल. हा 3 विकेट घेतल्या, 3. बारा बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पाहूया. 11 बॉलमध्ये 11 धावा झाल्यात, 5 विकेट माघारी परतल्यात.
रोहन खरात फिरकीचा आणखीन एक जादूगर या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लहान वयातच या खेळाडूने देखील प्रभावित केले आहे आणि आता मॅच जवळपास संपण्याच्या दिशेने, परंतु शाकीर काकू मैदानाच्या आतमध्ये आहेत. अजूनही 11 बॉलमध्ये जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 57 धावांची आवश्यकता आहे. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. रोहनचा फिरलेला बॉल, हो यावेळेला लेग ब्रेक, परंतु पंच वाईट बॉल घोषित करतायत. आणि काय वळलाय बॉल, हे मात्र जरी वाईट आलं असेल जबरदस्त बॉल वळवलाय. रोहन खरात यांच्याकडे ती क्षमता आहे. एक युवा फिरकीपटू महाराष्ट्रामधून येतोय सध्या. यावेळेला मात्र फुलटॉस, त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिलाय. 4 धावा शाकीर काकू यांच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. यावेळेला मात्र पॉवरफुल स्ट्रोक, जबरदस्त हिट या ठिकाणी पाहायला मिळतोय. शाकीर काकू सिक्सर किंग आहेत आणि त्यांच्या बॅटमधून स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. पहा आणखीन एक चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. 21 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शाकीर काकू सुरतचा सिक्सर किंग, हो परंतु पुण्याचा फिरकीपटू आहे रोहन खरात. पिंपरी चिंचवडचा जादू दाखवली आपल्या बोटांची, वाह जबरदस्त. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी मोठं लक्ष आहे आता. हो शाकीर काकूला चकवलं, अक्षरशः गंडवलं म्हणू आपण स्थानिक भाषेमध्ये. बॉल आतमध्ये आला कळलाच नाही. आणि ही जादू आहे पहा या युवा टॅलेंटेड फिरकीपटूमध्ये. मला मुंबईच्या बऱ्याचशा स्पिनरची आठवण झाली या गोलंदाजाची गोलंदाजी पाहून. यावेळेला मात्र आला बॉल, फिरू दिला आणि मात्र फेकला सुद्धा. शाकीर काकू देखील आलाय तर काहीतरी दमकम दाखवणारच म्हणतायत. आणि ओव्हर जर पाहिलं तर इकडे 5 संपलेले आहेत. 27 धावा 6 बॉल 42 केवळ औपचारिकता मॅचची. याही परिस्थितीमध्ये यूट्यूबला जे प्रेक्षक मॅच पाहतात त्यांच्या माहितीसाठी आजच्या रात्रीतील शेवटचा सामना आहे. आणि आता मात्र बॉलिंगसाठी येत आहेत ओतूर एक्सप्रेस सुधीर साबळे. 6 बॉलमध्ये 42 धावांची आवश्यकता. सुधीर, हो सुधीरचा पहिला बॉल देखील प्रभावित करणारा होता. बायच्या स्वरूपातील रन या ठिकाणी पाहायला मिळतो. देखील हा बॉल सुद्धा पहा वळला. हो आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. मॅच मात्र आता जवळपास औपचारिकतेकडे निघाली आहे. प्रेक्षक देखील आता अजूनही आशेवर आहेत की यानंतर मॅच असू शकते का, परंतु यानंतर मॅच नाही आहे. आणि उद्या 1 वाजता स्थानिक मॅच सुरू होईल आणि 2 वाजता उद्या व्यावसायिक गट म्हणजे आजची जी मॅच राहिली ती मॅच होणार आहे. वाह, आणखीन एक जबरदस्त बॉल सुधीर साबळे. आणखीन एक बॉल बाहेर कट होतोय. खूप चांगली मॅचमधील औपचारिकता या ठिकाणी आता जवळपास संपायला आलेली आहे. आजचा दिवस देखील प्रेक्षकांनी पाहिला. उद्या एक मॅच होणार आहे, ही आजची जी राहिली ती. आणि त्यानंतर A1 वर्सेस B2
B1 वर्सेस C2 आणि C1 वर्सेस वा, पुण्याच्या मुलांनी तर कमालच केली. गुजरातचा एक जबरदस्त संघ आणि त्यांना हतबल केलं या गोलंदाजीने. मिस्ट्री बॉलर्स यांच्याकडे पाहायला मिळत आहेत. रोहन करात, सनी कसबे, सुधीर साबळे आणि राहुल सातव. तर वा, औपचारिकतेच्या दिशेने निघाली मॅच. औपचारिकता संपली.